नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुमच्या सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. लास्ट 3 व्हिडिओजमध्ये आपण उभयनामी अव्यय कोणकोणती आहेत ती बघितलेली आहेत. आता हे 4th पार्टमध्ये आपण जी राहिलेली जी आहेत ती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. आता उभयनामी अव्यय म्हणजे नेमकं काय? तर 2 किंवा अधिक शब्द तसेच वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयनामी अव्यय म्हणतात. 2 शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयनामी अव्यय म्हणतात. आता WH वर्ड म्हणजे WH वर्डची कंजंक्शन कुठली आहेत, उभयनामी अव्यय कुठली आहेत ती बघूया. पहिलं बघा, हुज आहे, WHOSE. हुज म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो ज्याचे, कुणाचे, जिचे. ज्याचे, कुणाचे, जिचे. दुसरं आहे हुएवर म्हणजे जो कोणी, म्हणजे जो कोणी, कोणीही, कुणीही किंवा ज्याचे, त्याला हुएवर म्हणतात. तिसरं आहे व्हाय म्हणजे का म्हणजे कोणत्या कारणास्तव, ज्यामुळे, कशासाठी असा अर्थ होतो. चौथा आहे व्हेअरएज म्हणजे तर, ज्या अर्थी. पाचवं आहे व्हेन म्हणजे जेव्हा, म्हणजे कोणती विशिष्ट वेळ, जरी. 6वं आहे नाव दॅट म्हणजे आता ते आता किंवा ती आता किंवा आता. आणि 7वं आहे व्हाईल म्हणजे असताना, वेळ. यामध्ये लक्षात घ्या WH आहे म्हणून तो प्रश्नच असेल ना असं नाही आहे. 2 वाक्ये जोडताना त्याचा अर्थ वेगळा होतो. जसं आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये WH टाईप क्वेश्चन्समध्ये हे वापरतो, पण ह्याचा अर्थ इथे कंजंक्शन यूज करताना तसा म्हणजे प्रश्नार्थी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणून होईलच असं नाही, काही वेळा नाही पण होत. त्यामुळे ते लक्षात घ्या. म्हणजे याचा जसा अर्थ आहे त्याप्रमाणे ती वापरली जातात शब्दांना आणि वाक्यांना जोडण्यासाठी. ते आता तुम्हाला कळेलच ज्यावेळी आपण ही वाक्य आता बघणार आहोत ती. आता बघूया त्याची वाक्य. उभयनामी वाक्य. पहिलं बघा, मी एका महिलेला भेटलो जिची मुले उद्यानात खेळत होती. मी एका महिलेला भेटलो जिची मुले उद्यानात खेळत होती. वाक्य येणार आय मेट अ वुमन, म्हणजे मी एका महिलेला भेटलो म्हणजे काय येणार, आय मेट अ वुमन. जिचीसाठी इथे हुज वापरलेला आहे म्हणून तो प्रश्न होत नाही, लक्षात घ्या. हेच सांगत होतो तुम्हाला, जरी हे WH टाईप असले म्हणून ते WH टाईप क्वेश्चन्स नाही आहेत. आय मेट अ वुमन हुज चिल्ड्रन वेअर प्लेईंग इन द पार्क. चिल्ड्रन वेअर प्लेईंग इन द पार्क म्हणजे जिची मुले उद्यानात खेळत होती. दुसरं वाक्य बघूया. ती कोणाची किंवा कुणाची कार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ती कोणाची किंवा कुणाची कार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आता हे तुम्हाला माहीत आहे का हे पहिलं घेतलेलं आहे बघा. डू यू नो हुज कार दॅट इज. डू यू नो हुज कार दॅट इज अँड क्वेश्चन्स मार्क म्हणजे कोणाची कार आहे ती तुम्हाला माहिती आहे का? कुणाचीसाठी हुज वापरलेलं आहे. आणि डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे कासाठी. आणि यात लास्टला क्वेश्चन्स असल्यामुळे क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. आम्ही एका साहित्यिक क्लबचे आहोत ज्याचे बहुतेक सदस्य शिक्षक आहेत. आम्ही एका साहित्यिक क्लबचे आहोत ज्याचे बहुतेक सदस्य शिक्षक आहेत. वाक्य ना, वी बिलॉंग टू द लिटररी क्लब मोस्ट ऑफ हुज मेंबर्स आर टीचर्स. We belong to a literary club. Most of whose members
आर टीचर म्हणजे ज्याचेसाठी इथे हुज वापरलेला आहे. इथे जोडलेली आहेत बघा वाक्य. वी बिलॉंग टू अ लिटररी क्लब म्हणजे काय आहे ते तिकडे आम्ही एका साहित्यिक क्लबचे आहोत हे आहे. आणि मोस्ट ऑफ म्हणजे बहुतेकचे जे सदस्य आहेत ते शिक्षक आहेत, टीचर्स आहेत. असं करून हे हुजने जोडलेली आहेत वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू. मी रमणला पैसे दिले ज्याचे बागेत डिझाईन काम उत्कृष्ट आहे. मी रमणला पैसे दिले ज्याचे बागेत डिझाईन काम उत्कृष्ट आहे. म्हणजे ज्याने बागेत उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या रमणला मी पैसे दिले. वाक्यना आय पेड रमन हुज गार्डन डिझाईन वर्क इज टॉप नॉच. आय पेड रमन हुज गार्डन डिझाईन वर्क इज टॉप नॉच. अशा प्रकारे हे आहेत. उत्कृष्ट म्हणजे काय, डिझाईन, वर्क टॉप नॉच म्हणजे उत्कृष्ट, डिझाईन आहे, वर्क म्हणजे काम. असं आय पेड रमन, पेड म्हणजे पैसे दिले, भूतकाळ आहे म्हणून पेचं पेड झालेलं आहे. आणि हुज वापरलेला आहे ज्याचेसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू. डॉक्टर नाईक ज्यांच्या रुग्णांना अधिकतर अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आहे ते या आजाराचे तज्ज्ञ आहेत. डॉक्टर नाईक ज्यांना रुग्णांना अधिकतर अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर आहे ते या आजाराचे तज्ज्ञ आहे. म्हणजे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर ह्या आजाराचे ते तज्ज्ञ आहेत. डॉक्टर नाईक त्यांच्याकडे कुठले पेशंट येतात तर अधिकतर ते पेशंट येतात. असं ते वाक्याचा अर्थ आहे. वाक्य येणार बघा. डॉक्टर नाईक हुज पेशंट मोस्टली हॅव अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर इज ॲन एक्सपर्ट ऑन दी डिसीज. डॉक्टर नाईक हुज पेशंट्स मोस्टली हॅव अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर इज ॲन एक्सपर्ट ऑन दी डिसीज. हुज म्हणजे ज्यांच्यासाठी हुज वापरलेला आहे जोडण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघूया. कृपया जे कोणी प्रभारी असेल त्याला पॅकेज द्या. कृपया जे कोणी प्रभारी असेल त्याला पॅकेज द्या. कोणी म्हणे कोणी म्हटलं तरी येतो. म्हणजे कृपया जे कोणी प्रभारी असेल त्याला पॅकेज द्या. वाक्य ना प्लीज गिव्ह द पॅकेज टू हूएव्हर इज इन चार्ज. प्लीज गिव्ह द पॅकेज टू हूएव्हर इज इन चार्ज. म्हणजे कोणी असेल त्याच्यासाठी हूएव्हर आलेला आहे म्हणून तो प्रश्न आहे असं नाही आहे. प्रश्न नाही आहेत, फक्त ते जोडण्यासाठी कंजंक्शन हूएव्हर यूज केलेलं आहे कोणी आणि कुणीसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं. जो कोणी कॉल करेल मला कधीही सांगू नका मी बाहेर आहे. जो कोणी कॉल करेल मला कधीही सांगू नका मी बाहेर आहे. म्हणजे मी बाहेर आहे त्यामुळे मला कॉल आला असेल तर सांगू नका असं आहे. किंवा जो कोणी कॉल करेल मला कधीही सांगू नका मी बाहेर आहे. वाक्य येणार नेव्हर टेल मी हूएव्हर कॉलिंग आय एम आउट. नेव्हर टेल मी हूएव्हर कॉलिंग आय एम आउट. म्हणजे कुणाचा पण फोन आला तर मला सांगू नका कारण मी बाहेर आहे. अशा प्रकारे म्हणून हूएव्हर वापरले. त्याच्यानंतर आठवं वाक्य. श्याम जो कोणी जबाबदार आहे त्यांनी पुढे यावे असे मला वाटते. श्याम जो कोणी जबाबदार आहे त्यांनी पुढे यावे असे मला वाटते. वाक्याना श्याम आय वॉन्ट हूएव्हर्स रिस्पॉन्सिबल टू कम फॉरवर्ड. श्याम आय वॉन्ट हूएव्हर्स रिस्पॉन्सिबल टू कम फॉरवर्ड. इथे फॉरवर्ड म्हणजे पुढे, कम म्हणजे येणे, रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि कोणीसाठी हूएव्हर्स यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नववं वाक्य. ज्याचे मित्र कोणीही असोत तो एक प्रामाणिक माणूस आहे. म्हणजे ज्याचे मित्र कोणीही किंवा कोणीही असोत तो एक प्रामाणिक माणूस आहे. वाक्याना ही इज ॲन हॉनेस्ट मॅन हूएव्हर हिज फ्रेंड माईट बी. ही इज ॲन हॉनेस्ट मॅन हूएव्हर हिज फ्रेंड्स माईट बी. ही हॉनेस्ट मॅन म्हणजे प्रामाणिक माणूस आणि माईट बी म्हणजे कोणीही असोत, असण्यासाठी माईट यूज केलेला आहे म्हणजे शक्यतेसाठी. आणि हूएव्हर कोणीहीसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. जो कोणी आधी किंवा पहिल्यांदा उठतो त्याने दुसऱ्याला उठवू नये.
जो कोणी किंवा कोणी आधी किंवा पहिल्यांदा उठतो त्याने दुसऱ्याला उठवू नये. वाक्य ना, whoever gets up first, don't wake the other. Whoever gets up first, don't wake the other. Other म्हणजे दुसऱ्या लोकांना, म्हणजे दुसऱ्यांना उठवू नये. गेट्स अप फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा उठतो ते. त्याच्यानंतर 11वं वाक्य बघा. हवामान इतक्या वेगाने का बदलत आहे यावर वैज्ञानिक संशोधन करत आहे. हवामान इतक्या वेगाने का बदलत आहे यावर वैज्ञानिक संशोधन करत आहेत. वाक्य ना, द सायंटिस्ट इज रिसर्चिंग व्हाय द क्लायमेट इज चेंजिंग सो रॅपिडली. द सायंटिस्ट इज रिसर्चिंग, लक्षात घ्या, रिसर्चिंग करणे म्हणजे संशोधन करणे. सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक. व्हाय द क्लायमेट इज चेंजिंग सो रॅपिडली. क्लायमेट म्हणजे हवामान, चेंजिंग म्हणजे बदल होत राहणे, अँड सो रॅपिडली म्हणजे इतक्या वेगाने, म्हणजे प्रचंड वेगाने असं आहे. त्याप्रमाणे हे वाक्य आहे आणि ते जोडण्यासाठी द सायंटिस्ट इज रिसर्चिंग हे एवढं वाक्य आहे. करत आहेत, का करत आहेत ते जोडण्यासाठी व्हाय इथे यूज केलेलं आहे बोथ द सेंटेन्सेसला. द सायंटिस्ट इज रिसर्चिंग व्हाय द क्लायमेट इज चेंजिंग सो रॅपिडली. त्याच्यानंतर 12वं वाक्य. मला माहीत आहे तू का सोडलास. मला माहीत आहे तू का सोडलास. वाक्य ना, आय नो हू यू लेफ्ट. आय नो, सॉरी हो नाही, व्हाय येणार. आय नो व्हाय यू लेफ्ट. आय नो व्हाय यू लेफ्ट म्हणजे मला माहीत आहे तू का सोडलास असं. त्याच्यानंतर 13वं वाक्य. तिने तिची नोकरी का सोडली हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. तिने तिची नोकरी का सोडली हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. आता उत्सुक असणे म्हणजे क्युरियस असणे. आहेसाठी आय एम वापरलेलं आहे बघा. आय एम क्युरियस व्हाय शी इज डिसाइडेड टू क्विट हर जॉब. आय एम क्युरियस व्हाय शी डिसाइडेड टू क्विट हर जॉब. हर जॉब म्हणजे तिचा जॉब, तिची नोकरी असं आहे. क्विट करणे म्हणजे सोडणे, डिसाईड करणे म्हणजे निर्णय घेणे असं आहे. ते तिने का डिसाईड केलं. आय एम क्युरियस म्हणजे उत्सुक असणे. अशा प्रकारे ते वाक्य आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. तुम्हाला उशीर का झाला हे तुम्ही स्पष्ट करू शकता का. तुम्हाला उशीर का झाला हे तुम्ही स्पष्ट करू शकता का. वाक्य ना, कॅन यू एक्सप्लेन व्हाय यू आर लेट. कॅन यू एक्सप्लेन व्हाय यू आर लेट. इथे व्हायचा का म्हणून अर्थ येतो. WH म्हणजे ह्याच्यासाठी, म्हणजे का उशीर झाला. प्रश्नार्थक वाक्यासारखंच इथे व्हाय यूज केलेलं आहे. कॅन यू एक्सप्लेन म्हणजे शकता का. एक्सप्लेन म्हणजे काय करू, स्पष्ट करू शकतात का. अँड व्हाय यू आर लेट म्हणजे तुम्ही का लेट झाला ते. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. आता बघायला गेलं तर व्हाय यू आर लेट हा प्रश्न होत नाही. लक्षात घ्या, व्हाय यू आर लेट हा प्रश्न होत नाही. कारण प्रश्नार्थी वाक्याची रचना कशी असते तर WH टाईप वर्ड, त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स असतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर क्रियापद येतं. पण इथे बघा व्हाय आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे, सब्जेक्ट नंतर ॲक्झिलरी वर्ब्स आलेला आहे आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट्स. म्हणजे हा त्यामध्ये क्वेश्चन सेंटेन्समध्ये येत नाही, हे सिम्पल सेंटेन्समध्ये येतो. पण इथे प्रश्नार्थक शब्द कुठे पडतो, प्रश्नार्थक कुठे येतं तर कॅन यू केलेलं आहे. कारण कॅन यू एक्सप्लेन इथे हो की नाही उत्तर येतं कॅन यू, म्हणून तिथे प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे कॅन यूसाठी. शकता का म्हणून अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर 15वं वाक्य. त्यांना का नको आहे हे मला समजू शकत नाही. त्यांना का नको आहे हे मला समजू शकत नाही. वाक्य ना, आय कांट अंडरस्टँड व्हाय दे डोंट वॉन्ट. आय कांट अंडरस्टँड व्हाय दे डोंट वॉन्ट म्हणजे काय, मी समजू शकत नाही म्हणून आय कांट अंडरस्टँड. मला समजू शकत नाहीसाठी आय कांट अंडरस्टँड म्हणजे शेवटचं वाक्य पहिल्यांदा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जोडण्यासाठी व्हाय यूज केलेलं आहे. व्हाय दे डोंट वॉन्ट. व्हाय नंतर दे डोंट वॉन्ट म्हणजे नको आहे, त्यांना का नको आहे म्हणून. आणि फुल स्टॉप आलेला आहे. प्रश्नचिन्ह नाही आहे, प्रश्नार्थक वाक्य नाही आहे, त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह आलेलं नाही आहे. 16वं वाक्य.
काही अभ्यास सकारात्मक परिणाम दर्शवतात तर इतर नाही. काही अभ्यास सकारात्मक परिणाम दर्शवतात तर इतर नाही. वाक्याणा सम ऑफ द स्टडीज शो पॉझिटिव्ह रिझल्ट्स whereas others do not. Some of the studies shows positive results whereas others do not. म्हणजे अपोजिट आयडिया आहे. म्हणजे काही सकारात्मक दर्शवतात तर काही सकारात्मक दर्शवत नाही. म्हणजे दर्शवत नाही म्हणजे ते निगेटिव्ह दर्शवतात. म्हणून पॉझिटिव्ह आयडिया म्हणून दिलेला आहे बघा. ऑदर्स डू नॉट म्हणजे पॉझिटिव्ह आयडिया आहे ती त्याची. आणि ही वाक्य जोडण्यासाठी वेअर ॲज यूज केलेलं आहे तर म्हणून. तर हे उभयानवी यूज केलेलं आहे म्हणजे कंजंक्शन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 17. ती सावध आहे तर मी धोका घेतो. ती सावध आहे तर मी धोका घेतो किंवा पत्करतो. वाक्याणा शी इज केअरफुल. शी इज केअरफुल म्हणजे ती सावध आहे. व्हेअर एज म्हणजे तर, मी धोका घेतो म्हणजे आय टेक रिस्क. आय टेक रिस्क. शी इज केअरफुल व्हेअर एज आय टेक रिस्क. तरने ती वाक्ये जोडलेली आहेत. म्हणून व्हेअर ॲज हे कंजंक्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर 18 वाक्य. माझा मित्र श्रीमंत आहे तर मी गरीब आहे. माझा मित्र श्रीमंत आहे तर मी गरीब आहे. वाक्याणा माय फ्रेंड इज वेल्दी. वेल्दी म्हणजे श्रीमंत. पैसा असणे म्हणजे वेल्दी असणे. व्हेअर ॲज तर, मी गरीब आहे म्हणजे आय ॲम पुअर. आय ॲम पुअर. माय फ्रेंड इज वेल्दी व्हेअर ॲज आय ॲम पुअर. अशा प्रकारे पुअर म्हणजे गरीब अँड श्रीमंत म्हणजे वेल्दी किंवा रिच पण येतं, पण इथे वेल्दी अधिक सुटेबल होतं म्हणून वेल्दी यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. सर्वजण झोपले होते तर शत्रू जागे होते. सर्वजण झोपले होते तर शत्रू जागे होते. वाक्याणा एव्हरीबडी स्लेप्ट व्हेअर ॲज द एनिमी वॉज अवेक. एव्हरीबडी स्लॅप्ट. एव्हरीबडी स्लॅप्ट म्हणजे सर्वजण झोपले होते. सर्वजणसाठी एव्हरीबडी झोपले होते भूतकाळ आहे म्हणून स्लीपचं स्लॅप्ट झालेलं आहे. दुसरं रूप आलेलं आहे. एव्हरीबडी स्लॅप व्हेअर ॲज. व्हेअर ॲज तर म्हणजे कंजंक्शन यूज केलेलं आहे. शत्रू जागे होते. शत्रू म्हणजे द एनिमी. होते म्हणजे भूतकाळ वॉज येतं आणि अवेक. अवेक म्हणजे जागे होते. असं आलेलं आहे वाक्य. एव्हरीबडी स्लॅप व्हेअर ॲज द एनिमी वॉज अवेक. त्याच्यानंतर 20 वाक्य. नेक्स्ट. गेल्या वर्षी कंपनीच्या नफ्यात वाढ झाली होती तर यावर्षी लक्षणीय तोटा सहन करावा लागला. वाक्याणा द कंपनीज प्रॉफिट इन्क्रीज लास्ट. म्हणजे लास्ट इयरला काय झालेलं होतं, कंपनी प्रॉफिट्स इन्क्रीज झालेलं होतं. इन्क्रीज म्हणजे नफा होणे, वाढणे, वाढ होणे त्यामध्ये. प्रॉफिट म्हणजे काय, नफा. इन्क्रीज होणे म्हणजे वाढ होणे. व्हेअर ॲज धिस इयर पण ह्या वर्षी काय झालेलं आहे, दे फेस्ड सिग्निफिकंट लॉसेस. दे फेस्ड सिग्निफिकंट लॉसेस. सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय. लॉसेस म्हणजे तोटा. म्हणजे तोटा सहन करावा लागला. सहन करावं म्हणजे फेस करावं लागलं. अशा प्रकारे वाक्य आहे ते. वाक्याणा द कंपनीज प्रॉफिट इन्क्रीज लास्ट व्हेअर ॲज धिस इयर दे फेस्ड सिग्निफिकंट लॉसेस. व्हेअर ॲजने जोडलेले आहे तरने, म्हणून तर झालेलं आहे कंजंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट 21. जेव्हा आम्ही लहान होतो इथे घरे नव्हती. जेव्हा आम्ही लहान होतो इथे घरे नव्हती. म्हणजे लहान होतो तेव्हा इथे घरे नव्हती. वाक्याणा व्हेन वी वेअर यंग दे वेअर नो हाऊसेस हियर. व्हेन वी वेअर यंग म्हणजे लहान होतो ज्यावेळी. देअर वेअर नो हाऊसेस हियर म्हणजे इथे घरे नव्हती. देअर वेअर आलेलं आहे लक्षात घ्या, कारण भूतकाळ आहे तो. भूतकाळात वेअर यूज केलेला आहे म्हणून देअर वेअर नो हाऊसेस. हाऊसेस म्हणजे घरे आणि हियर म्हणजे इथे असं आहे ते. म्हणून इथे वेअर वापरलेला आहे कारण पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 22 वाक्य. जेव्हा खेळाडू फसवणूक करतात तेव्हा त्यांना अपात्र ठरवले जाते. जेव्हा खेळाडू फसवणूक करतात तेव्हा त्यांना अपात्र ठरवले जाते. वाक्याणा व्हेन प्लेयर्स चीट दे आर डिस्क्वालिफाईड. व्हेन प्लेयर्स चीट. चीट करणे म्हणजे फसवणूक करणे.
प्लेयर्स म्हणजे खेळाडू. म्हणजे व्हेन प्लेयर्स चीट म्हणजे ज्यावेळी ते प्लेयर्स काय करतात, फसवणूक करतात, तेव्हा त्यांना अपात्र ठरवले जाते. दे आर डिस्क्वालिफाईड. डिस्क्वालिफाईड म्हणजे अपात्र ठरवले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट 23. तुम्ही निघाल्यावर लाईट बंद करा. तुम्ही निघाल्यावर लाईट बंद करा. वाक्यांना टर्न ऑफ द लाईट व्हेन यू लिव्ह. टर्न ऑफ द लाईट व्हेन यू लिव्ह म्हणजे तुम्ही निघाल्यावर म्हणून यू लिव्ह आहे ते. आणि टर्न ऑफ द लाईट म्हणजे लाईट बंद करा. ते दोघी जोडण्यासाठी व्हेन यूज केलेला आहे. टर्न ऑफ द लाईट व्हेन यू लिव्ह म्हणजे जेव्हा तुम्ही काय करत असाल, निघत असाल किंवा निघाल्यावर लाईट बंद करा म्हणून व्हेन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 24 वाक्य. ती आल्यावर त्याला आश्चर्य वाटले. ती आल्यावर त्याला आश्चर्य वाटले. वाक्यांना ही वॉज सरप्राईज्ड व्हेन शी केम. ही वॉज सरप्राईज्ड व्हेन शी केम. ती आल्यावर म्हणजे शी केम आणि ही वॉज सरप्राईज म्हणजे त्याला आश्चर्य वाटले. आल्यावर वरसाठी व्हेन म्हणजे शी वॉज सरप्राईज व्हेन म्हणजे जेव्हा ती आली त्यावेळी त्याला आश्चर्य वाटले. त्याच्यानंतर नेक्स्ट 25 वाक्य. ही बातमी ऐकल्यावर किंवा ऐकून तिचे मन आनंदाने भरले. ही बातमी ऐकल्यावर किंवा ऐकून तिचे मन आनंदाने भरले. वाक्यांना व्हेन शी हर्ड द न्यूज हर हर्ट्स फिल्ड विथ जॉय. व्हेन शी हर्ड द न्यूज हर हर्ट फिल्ड विथ जॉय. हर्ट म्हणजे काय, तिचं मन. हर हर्ट फिल्ड होणे म्हणजे भरणे. विथ जॉय म्हणजे आनंदाने. आणि शी हर्ड द न्यूज. हर्ड म्हणजे ऐकल्यावर. लक्षात घ्या, दोन्ही शब्द लक्षात घ्या. हर्ड आहे म्हणजे ऐकल्यावर आणि हर्ट म्हणजे काय, हर्ट म्हणजे मन. हे दोन शब्द आहेत, ते कन्फ्यूज होऊ शकतात, त्यामुळे ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणि ते जोडण्यासाठी व्हेन यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 26. आता प्रकल्प पूर्ण झाला आहे. आम्ही उत्सव साजरा करू शकतो. आतासाठी नाव दॅट यूज केलेलं आहे बघा. नाव दॅट द प्रोजेक्ट इज कम्प्लीट वी कॅन सेलिब्रेट. नाव दॅट द प्रोजेक्ट इज कम्प्लीट म्हणजे प्रकल्प पूर्ण झाला आहे म्हणजे द प्रोजेक्ट इज कम्प्लीट झालेला आहे. आम्ही उत्सव साजरा करू शकतो. वाक्यांना वी कॅन सेलिब्रेट. वी कॅन सेलिब्रेट आणि नाव दॅटने जोडलेलं आहे आता म्हणून ते कंजंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट 27. आता आपण सर्व इथे आलो आहोत, चला मीटिंग सुरू करूया. आता आपण सर्व इथे आलो आहोत, चला मीटिंग सुरू करूया. वाक्यांना नाव दॅट वी आर ऑल हिअर लेट्स स्टार्ट दी मीटिंग. नाव दॅट वी आर ऑल हिअर लेट्स स्टार्ट द मीटिंग. लेट्स स्टार्ट किंवा करूया, चला करूयासाठी लेट्स यूज केलं जातं. स्टार्ट म्हणजे सुरू करणे आणि द मीटिंग म्हणजे मीटिंग. अशा प्रकारे ते वाक्य आहे. नाव दॅट वी आर ऑल हिअर लेट्स स्टार्ट दी मीटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 28 वाक्य. ती आता निवृत्त झालेली स्त्री आहे. ती आता निवृत्त झालेली स्त्री आहे. वाक्यांना शी इज अ वुमन ऑफ लेजर नाव दॅट शी इज रिटायर्ड. शी इज अ वुमन ऑफ लेजर नाव दॅट शी इज रिटायर्ड म्हणजे ती काय आहे, शी इज रिटायर्ड म्हणजे ती निवृत्त झालेली आहे. म्हणजे शी इज अ वुमन म्हणजे ती एक अशी स्त्री आहे, अशी एक स्त्री आहे जी आता रिटायर झालेली आहे म्हणून नाव दॅट यूज केलेलं आहे अँड शी इज रिटायर्ड घेतलेलं आहे. लेजर म्हणजे काय, रिलॅक्स झालेली आहे. लेजर म्हणजे आता ती निवृत्त झाली म्हणजे ती आता मुक्त झाली त्या जॉबमधून. लेजर म्हणून ते लेजर यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 29 वाक्य बघूया. ते आता निश्चित आहे म्हणून मी ते स्वीकारेन. ते आता निश्चित आहे म्हणून मी ते स्वीकारेन. वाक्यांना आय विल ॲक्सेप्ट इट
नाऊ दॅट इट इज सर्टन. आय विल ॲक्सेप्ट इट नाऊ दॅट इट इज सर्टन. म्हणजे काय? आय विल ॲक्सेप्ट इट. आय विल ॲक्सेप्ट इट म्हणजे मी ते स्वीकारेन, हे पहिलं घेतलेलं आहे. नंतर आता नाऊ दॅटने ते जोडलेलं आहे आणि ते निश्चित आहे. इट इज सर्टन हे घेतलेलं आहे. आय विल ॲक्सेप्ट इट नाऊ दॅट इट इज सर्टन. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा. आता किंवा जेव्हा आता जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मी तिच्या वयाचा असतानाही असेच वागलो होतो. आता जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मी तिच्या वयाचा असतानाही असेच वागलो होतो. वाक्य कसं येणार आता? आता आतासाठी नाऊ दॅट यूज केलेलं आहे बघा. नाऊ दॅट आय थिंक ऑफ इट आय ॲक्टेड द सेम वे व्हेन आय वॉज हर एज. नाऊ दॅट आय थिंक ऑफ इट आय ॲक्टेड द सेम वे व्हेन आय वॉज हर एज. म्हणजे मी त्याच्या वयाचा होतो त्यावेळी पण मी याचा विचार करतो असं आहे ते वाक्य. म्हणजे आता जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मी तिच्या वयाचा होतो. म्हणजे आता विचार करतो तेव्हा मी तिच्या वयाचा होतो असं असतानाही असे वागलो होतो. असं आहे ते वाक्य. आता जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा मी तिच्या वयाचा असतानाही असेच वागलो होतो. त्याच्यानंतर आहे 31 वाक्य. तिला संगीत ऐकताना गाणे आवडते. तिला संगीत ऐकताना गाणे आवडते. वाक्याना शी लव्स टू सिंग व्हाईल लिसनिंग टू म्युझिक. शी लव्स टू सिंग. लव्स टू सिंग म्हणजे गायला पण आवडतं आणि ते गाणे ऐकताना तिला ते गाणे त्याचं संगीत पण आवडतं असं आहे. शी लव्स टू सिंग व्हाईल लिसनिंग टू म्युझिक. शी लव्स व्हाईल म्हणजे ऐकताना, नासाठी व्हाईल यूज केलेलं आहे. म्हणजे 2 वाक्य अशी जोडण्यासाठी. शी लव्स टू सिंग लिसनिंग टू म्युझिक. त्यानंतर 32 म्हणजे 32. मी काम करत असताना त्रास देऊ नका. मी काम करत असताना त्रास देऊ नका. वाक्याना डोंट डिस्टर्ब मी व्हाईल आय एम वर्किंग. डोंट डिस्टर्ब मी. डोंट डिस्टर्ब मी म्हणजे मला त्रास देऊ नका. किंवा तर आय एम वर्किंग म्हणजे मी काम करत असताना. म्हणून ही 2 वाक्य जोडलेली आहे व्हाईलने असतानासाठी. डोंट डिस्टर्ब मी व्हाईल आय एम वर्किंग. त्याच्यानंतर 33 वाक्य. ते बोलत असताना मी काहीतरी विचित्र म्हणाली. ते बोलत असताना मी काहीतरी विचित्र म्हणाली. वाक्य आहे ना व्हाईल दे वेअर टॉकिंग शी सेड समथिंग स्ट्रेंज. व्हाईल दे वेअर टॉकिंग शी सेड समथिंग स्ट्रेंज. समथिंग स्ट्रेंज म्हणजे काहीतरी विचित्र म्हणाली ती. काहीतरीसाठी समथिंग यूज केलेलं आहे. दे वेअर टॉकिंग म्हणजे ते बोलत असताना आणि बोलताना किंवा तर बोलत असताना म्हणून व्हाईल वापरलेलं आहे. व्हाईल दे वेअर टॉकिंग शी सेड समथिंग स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे विचित्र. त्याच्यानंतर नेक्स्ट 34. सुट्टीत असताना आम्ही शहरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. सुट्टीत असताना आम्ही शहरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. वाक्याना व्हाईल ऑन वेकेशन वी व्हिजिटेड सेव्हरल फेमस लँडमार्क्स इन द सिटी. व्हाईल ऑन वेकेशन म्हणजे सुट्टीत असताना वी व्हिजिटेड सेव्हरल फेमस लँडमार्क्स इन द सिटी. फेमस म्हणजे प्रसिद्ध, लँडमार्क्स म्हणजे ठिकाणं जी आहेत, व्हिजिट करणे म्हणजे भेट देणे आणि इन द सिटी म्हणजे शहरामध्ये. अशा प्रकारे ते वाक्य आहे. त्याच्यानंतर 35. ती कॉलेजमध्ये असताना तिने परदेशात प्रवास केला. ती कॉलेजमध्ये असताना तिने परदेशात प्रवास केला. वाक्याना व्हाईल शी वॉज इन कॉलेज शी ट्रॅव्हल्ड ॲब्रॉड. व्हाईल शी वॉज इन कॉलेज शी ट्रॅव्हल्ड ॲब्रॉड. ॲब्रॉड म्हणजे परदेशात. ट्रॅव्हल करणे म्हणजे प्रवास करणे. केव्हा तर कॉलेजमध्ये असताना म्हणजे शी वॉज इन कॉलेज. भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे आणि असतानासाठी व्हाईल म्हणजे वाक्य जोडण्यासाठी व्हाईल यूज केलेला आहे. कंजंक्शन व्हाईल यूज केलेलं आहे.
अशा प्रकारे ही 35 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत आणि ती कशी बनवलेली आहेत ती लक्षात घ्या. आता WH टाईप आहे म्हणून ते क्वेश्चन्सच आहेत असं नाही. ह्याच्यातले काही आहेत ते क्वेश्चन. यामध्ये बहुतेक बघायला गेले आपण सर्व वाक्य ही कशी आहेत तर शब्दाला कंजंक्शन म्हणून धरूनच केलेली आहे. ती प्रश्नार्थक वाक्य म्हणून बनवलेली नाही. प्रश्नार्थक वाक्य करताना ती वेगळी आलेली आहे. कळलं ना? त्यामुळे लक्ष द्या की कसा अर्थ होतो त्याचा आणि कशाप्रकारे ती जोडली जातात. कारण खूप महत्त्वाची आहेत कंजंक्शनं. कारण ती आपल्याला वाक्य जोडताना किंवा काही शब्द जोडताना ती आपल्याला जोडावी लागतात, यूज करावी लागतात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनाही भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आमचं लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका कारण तिथे पण बरीचशी बहुतेक इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे आणि खूप महत्त्वाची आहे. तिथे जाऊन पण तुम्हाला अधिक सराव करता येईल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि फॉलो करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.